नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 15 जून. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या 7 जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे. हे 7 जिल्हे जोरदार वादळी पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. राज्याच्या बहुतांश भागामध्ये आज सकाळपासूनच उन्हाची ताप बघायला मिळाली. दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. तर काही भागांमध्ये आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावचा एकदम कडेचा उत्तरी परिसर, यामध्ये यावल, सावडा, इकडं पिपाल, झोपा, बुरहानपूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर आता लगेच दुपारी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये शेजारच्या राज्यालगतचा भाग आहे, या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त दुपारनंतर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे. मालेगाव, मनमाड वगैरे काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्रामध्ये इतरत्र नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं पावसाचं वातावरण निर्माण होईल. तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो. पावसाची शक्यता सर्वत्र नाही. नाशिक विभागातील अहिल्यानगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला वातावरण पोषक निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. सोलापूरमध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा जोर राहील. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल. दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे हिंगोली, नांदेड, परभणी या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भाग बदलत या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल. थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. त्यामुळे काही भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये कमी पाऊस राहील. काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर भागामध्ये जसं की बीडचा आसपासचा परिसर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये केज आसपासचा परिसर तसेच बार्शी, इकडं लातूर, धाराशिवमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम तर 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर कमी असणार आहे. संध्याकाळपर्यंत काहीसं पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. तुरळक भागामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तुरळक परिसरामध्ये या भागात पावसाची शक्यता आहे. नागपूरच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी थोडासा जोर जास्त राहू शकतो. त्यामध्ये कोडेगाव, कांकेर, धामतिरी, कापसी या परिसरामध्ये काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. मध्यम ते जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. रात्रीपर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जसं की बीड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर रात्रीपर्यंत वाढेल. नगर जिल्ह्यामध्ये देखील रात्रीपर्यंत अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वाधिक पावसाचा जोर आज पुणे विभागामध्ये तसेच मराठवाड्यात दक्षिण भागातील जिल्हे लातूर, धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.